नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मला आता सांगा, आपण कोणत्या देशात राहतो? आपण भारत देशात राहतो, हो की नाही? आपल्या कंट्रीचं नाव काय आहे? इंडिया. आणि आपण कोणत्या राज्यात राहतो बरं? आपल्या राज्याचं नाव काय आहे? महाराष्ट्र. अगदी बरोबर, आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि प्रत्येकाला आपल्या राज्याचं नाव माहितीच असलं पाहिजे, हो की नाही? कारण की आपण या राज्यात राहतो. तर मुलांनो, या महाराष्ट्राबद्दलच आपण आज जास्तीत जास्त जाणून घेणार आहोत की हा महाराष्ट्र कसा होता आणि आता कसा आहे, आणि या महाराष्ट्राची काय काय वैशिष्ट्य आहेत ते सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आजच्या 15व्या पाठामध्ये आपल्या पाठाचं नाव आहे माझा महाराष्ट्र. बघा मुलांनो, इथे पाठामध्ये सुद्धा काय आहे? नाव माझा महाराष्ट्र. म्हणजे काय? माझा स्वतःचा महाराष्ट्र, हो की नाही? जेव्हा केव्हा आपण एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला आपलं स्वतःचं हक्क दाखवतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याशी खूप जवळची असते, हो की नाही? म्हणून या लेसनमध्ये सुद्धा या पाठाला नाव काय आहे? माझा महाराष्ट्र. मग या माझ्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे की नाही? मग म्हणूनच आपण या पाठामधूनच जाणून घेऊया या महाराष्ट्राची वैशिष्ट्य. मुलांनो, मी नेहमी म्हणते की पाठ शिकण्याआधी तो वाचन करावा. आता आपण या पाठाचं वाचन करूया. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. माझा महाराष्ट्र खरोखरच महान आहे. माझ्या महाराष्ट्रात उंचच उंच डोंगर आहेत, गोदावरीसारख्या मोठ्या नद्या आहेत आणि महाबळेश्वरसारखी थंड हवेची ठिकाणं आहेत. तर बघा मुलांनो, महाराष्ट्र म्हणजे काय? या महाराष्ट्र या शब्दाची जर फोड केली तर महान, महा म्हणजे महान, आणि राष्ट्र म्हणजे राष्ट्र. महान राष्ट्र, ग्रेट. महान म्हणजे काय? ग्रेट. तर असा ग्रेट असं हे राष्ट्र म्हणजे हे आपलं महाराष्ट्र आहे, हो की नाही? मुलांना तुम्हाला ही महाराष्ट्र या शब्दाचा अर्थही माहिती नसेल. तुम्हाला असं वाटलं असेल की आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे, पण बघा, महान असं राष्ट्र म्हणजे ग्रेट असं राष्ट्र, असं आपल्या या महाराष्ट्राचं नाव आहे. आणि माझा महाराष्ट्र खरोखरच खूप महान आहे, म्हणजे खूप ग्रेट आहे आपला महाराष्ट्र. कारण की आपल्याला आपल्या राज्याचा अभिमान हा असलाच पाहिजे. आणि का नसणार? आपल्या महाराष्ट्रात एवढ्या छान छान गोष्टी आहेत, उंचच उंच डोंगर आहेत. मुलांनो, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र जर खरंच फिरला असाल तर तुम्हाला माहिती असेल की या महाराष्ट्रामध्ये किती वैशिष्ट्य आहेत. उंचच उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, त्याचप्रमाणे गोदावरीसारख्या मोठ्या नद्या आहेत. बघा, गोदावरी ही खूप मोठी नदी आहे. त्याचप्रमाणे कृष्णा, तापी यासुद्धा नद्या महाराष्ट्रात आहेत. आणि ही जी गोदावरी नदी आहे ती नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते, म्हणजे इथून तिची सुरुवात होते या गोदावरीच्या नदीची. आणि त्याचप्रमाणे महाबळेश्वरसारखी थंड हवेची ठिकाणे आहेत. मुलांनो, आता थंड हवेची ठिकाणे म्हणजे जिथे तुम्हाला सुट्टी घालवावीशी वाटते, अगदी तुम्हाला 2-3 दिवस एन्जॉय करावंसं वाटतं, अशी खूप ठिकाणं आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी महाबळेश्वर, लोणावळा, त्याचप्रमाणे माथेरान अशी खूप सारी ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आता ही बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला ही गोदावरी नदी दिसते. तुम्हाला या चित्रातूनच अंदाज येत असेल की ही नदीची व्याप्ती, म्हणजे ह्या नदीचा कितीही नदी मोठी दिसते आहे. आणि या नदीचा उगम म्हणजे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून होतो. म्हणजे उगम म्हणजे काय? त्या नदीची सुरुवात, ही नदी इथून सुरुवात होते या नदीची. आणि ही नदी खूप मोठी आहे आणि म्हणून अशी नदी आपल्या या महाराष्ट्राला लाभली आहे. आणि या चित्रात तुम्ही असे उंचच उंच डोंगर तुम्हाला दिसत आहेत, हो की नाही? आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगासुद्धा आपल्याला या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. आणि अनेक समुद्र किनारेसुद्धा आपल्या या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. मुलांनो, निसर्गाच्या दृष्टीने तर महाराष्ट्रासारखं कुठलं दुसरं राज्य नसेल. कारण की इतके म्हणजे डोंगर, पर्वत, त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या मोठ्या नद्या, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा यांसारखी थंड हवेची ठिकाणं, आणि जिथे तुम्ही खूप सारं एन्जॉय करू शकता.
अशा विविध ठिकाणांनी नटलेला हा आपला महाराष्ट्र आहे. मुलांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीही नसतील. तुम्हाला फक्त महाराष्ट्र हे नाव माहिती आहे की आपण या राज्यात राहतो. पण ही काही जी वैशिष्ट्य आहेत महाराष्ट्रातली, जी बाकीच्या राज्यांपेक्षा वेगळी आहेत. गोदावरीसारखी मोठी नदी, उंच उंच डोंगर, खूप सारे समुद्रकिनारे महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, माथेरानसारखी थंड हवेची ठिकाणे लाभली आहेत, जिथेही ही ठिकाणं पर्यटन स्थळं म्हणजे तुमच्यासारखे जे फिरायला जाऊ शकतात 2-3 दिवस एन्जॉय करायला, आपली ट्रीप घालवायला, अशी पर्यटन स्थळं आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राची ही अजून काही वैशिष्ट्य आपण आता पाहणार आहोत. मुलांनो, नदी, डोंगर हे तर सगळं आपण बघितलंच. त्याचप्रमाणे अजूनही महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य आहेत ती आपण पाहूया. मोठमोठे किल्ले आहेत, प्राचीन मंदिरे आहेत, अजिंठा वेरूळसारखी प्राचीन लेणीसुद्धा आहेत. तसेच मोठमोठे शेतीचे मळे आणि मोठमोठे कारखानेसुद्धा आहेत. बघा मुलांनो, म्हणजे महाराष्ट्र हा सर्व परीने सर्वपूर्ण आहे. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही जी महाराष्ट्र राज्यात नाही आहे. म्हणजे डोंगर बघितले, नद्या बघितल्या, आता किल्ले म्हणजे काय, फोर्ट. मुलांना आपल्या महाराष्ट्राला खूप थोर पुरुषांची इतिहास लाभलेला आहे. मग या थोर पुरुषांमध्ये कोण येतं? शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे अनेक थोर पुरुष येतात. मग या शिवाजी महाराजांनी जे वेगवेगळे किल्ले बांधले, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात भरपूर किल्ले आहेत आणि हे किल्ले तुम्ही नक्की त्यांना भेट द्या. म्हणजे तुम्हाला पूर्वीच्या काळच्या राजांची, आपल्या शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची कल्पना येईल. आणि हे किल्ले अजूनही खूप चांगल्या परिस्थितीत आहेत आणि मजबूत आहेत. तर मुलांनो, शिवनेरी, रायगड असे खूप सारे किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचप्रमाणे प्राचीन मंदिरे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या देवांची अशी खूप सारी प्राचीन मंदिरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि अजिंठा, वेरूळ सारखी प्राचीन लेणीसुद्धा आहेत. लेणी म्हणजे काय, तर केव्ज. आता मुलांना म्हणून मी इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवत आहे. इथे तुम्हाला हे जे काही डोंगरात कोरल्यासारखं दिसत आहे त्यांना म्हणतात लेणी. ही आहेत अजिंठा वेरूळसारखी लेणी. यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये केव्ज असं सुद्धा म्हणू शकता. मुलांना तुमच्यापैकी भरपूर जणं या लेण्यांमध्ये गेलेले असाल. या लेण्यांमध्ये, डोंगरामध्ये अतिशय सुबक असं कोरीव काम केलेलं आहे. आणि या डोंगरांमध्ये ही सारी जी कोरीव काम केलेलं आहे ते अजूनही चांगल्या प्रकारे आहे. आणि त्याला अजूनही खूप, म्हणजे हे जसं महाबळेश्वर, माथेरान ही थंड हवेची ठिकाणंसुद्धा पर्यटन स्थळं आहेत, त्याचप्रमाणे ही अजिंठा वेरूळसारखी लेणीसुद्धा इथे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि मुलांनो, जर तुम्ही अजून बघितली नसतील तर हे नक्की याला भेट द्या. अगदी सुबक असं कोरीव काम दगडावर इथे कोरलेलं आहे या लेण्यांमध्ये. आणि तुम्हाला खरंच खूप छान वाटेल ही सगळी आपल्या महाराष्ट्राचा हा इतिहास बघून. आणि जास्तीत जास्त तुम्हाला माहिती या लेण्यांची इकडे गेल्यावर मिळेल. त्याचप्रमाणे हे जे किल्ले आहेत, म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांसारखा थोर राजा कधीच होऊ शकत नाही. आणि त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, सगळ्या मावळ्यांच्या मदतीने, आपल्या साथीदारांच्या मदतीने हे सगळे किल्ले उभारले, हो की नाही. आणि आता हा जो किल्ला तुम्हाला ह्या चित्र दिसतो तो शिवनेरी किल्ला आहे. म्हणजे जिथे शिवरायांचं जन्मस्थान आहे आणि शिवरायांचा जन्म या किल्ल्यावर झाला. मुलांनो, यासारखे अनेक किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्या किल्ल्यांना तुम्ही जरूर भेट द्या. आणि आपल्या महाराष्ट्राची जी ख्याती आहे, महाराष्ट्राची जी प्रसिद्धी आहे, ती या सगळ्या लेणी, किल्ले, सगळे हे जे पर्यटन स्थळं आहेत त्यांच्यामुळेच आहे. आणि त्यामुळे हा जो इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा, हा जास्तीत जास्त तुम्ही ह्या सगळ्या ठिकाणांना भेट देऊन समजून घ्या. तुम्ही आता फोर्थ स्टँडर्डमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला नक्कीच या किल्ल्यांबद्दल, या लेण्यांबद्दल, तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल माहिती घेतलीच पाहिजे. आणि मुलांनो, तुम्हाला हे अजून एक चित्र दिसत आहे. इथे मळे दिसत आहेत, शेतीचे मळे दिसत आहेत, फार्म्स दिसत आहेत. तर आपल्या महाराष्ट्राला मी आधीच सांगितल्याप्रमाणे खूप सारा समुद्रकिनारा लाभलेला आहे, डोंगर रांगा आहेत. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात अगदी भरपूर प्रमाणात शेती केली जाते. आणि महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात शेती केल्यामुळे अगदी
फळं, फुले, भाजीपाला या सगळ्यांची कमतरता नाही आहे. अगदी सर्व गुण संपन्न आणि समृद्धीने भरलेला असा आपला हा महाराष्ट्र राज्य आहे. मुलांनो, हे इथे तुम्हाला फार्म्स वेगवेगळे दिसत आहेत, मळे दिसत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीसुद्धा लाभलेली आहे, त्यामुळे अगदी पाण्याची कमतरता नाही आहे. त्याचप्रमाणे हे सगळे शेतीचे मळे तुम्हाला, विविध भाज्यांचे मळे तुम्हाला दिसत आहेत. मुलांनो, आपला महाराष्ट्र अगदी हिरवाईने नटलेला आहे. म्हणजे असं नाही आहे की वायू प्रदूषण, जल प्रदूषण या सगळ्या गोष्टी तर प्रत्येक राज्यात असतात, पण तरीसुद्धा जो निसर्गाची देणगी आहे ती आपल्या महाराष्ट्राला जास्तीत जास्त मिळालेली आहे. म्हणून हे सारे मोठमोठे किल्ले, ह्या दगडी हे जे कोरीव काम आहे या लेण्यांचं, केव्हचं, ह्या सगळ्या गोष्टी, पर्यटन स्थळं, मोठमोठ्या नद्या आणि त्याचप्रमाणे कारखाने, वेगवेगळे कारखानेसुद्धा, साखर कारखाने, या सगळ्यांना मिळून आपला महाराष्ट्र राज्य बनलेला आहे. आणि म्हणून आपल्याला नक्की अभिमान असला पाहिजे की आपला हा महाराष्ट्र राज्य या सगळ्या गोष्टींनी संपन्न आहे. मुलांनो, मला वाटतं आत्तापर्यंत जी काही वैशिष्ट्य आपण महाराष्ट्र राज्याची बघितली ती तुम्हाला कळली असतील आणि मला वाटतं तुम्हाला खूप उत्सुकता लागली असेल की अजून आपल्या महाराष्ट्र राज्याची काय वैशिष्ट्य आहेत, आपल्या महाराष्ट्राचा अजून काय इतिहास आहे, त्या तुम्ही जाणून घ्यायला खूप उत्सुक असाल. पण आपण या पाठाचा काही भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत मी जे काही तुम्हाला महाराष्ट्राची वैशिष्ट्य सांगितली की महाराष्ट्र हे खूप महान राष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रात उंच उंच डोंगर आहेत, त्याचप्रमाणे नद्या आहेत मोठमोठ्या गोदावरीसारख्या, किल्ले आहेत मोठमोठे जे शिवाजी महाराजांनी बांधलेले होते, त्याचप्रमाणे लेणी आहेत अजिंठा वेरूळसारखी, प्राचीन मंदिरे आहेत, शिव मंदिर, असं वेगवेगळी मंदिरं आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात. त्याचप्रमाणे शेतीचे हे जे मळे तुम्हाला दिसत आहेत ते मळे सगळीकडे आहेत, त्यामुळे भाजीपाला, फळं या कशाचीच कमतरता आपल्याला महाराष्ट्र राज्याला भासत नाही. आणि वेगवेगळे विविध कारखाने आहेत ज्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची आर्थिक बाजू ही खूप मजबूत आहे. तर मुलांनो, ही सगळी वैशिष्ट्य आपण आता महाराष्ट्र राज्याची बघितली आणि अजून काही वैशिष्ट्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मला वाटतं आत्तापर्यंत जो भाग मी शिकवला तो तुम्हाला नक्की कळला असेल आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमची उत्सुकता नक्कीच ताणणार आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची आणखी काय वैशिष्ट्य आहेत ती. मुलांनो, पाठाचा काही भाग तर आपण शिकलो आणि नक्कीच तुम्हाला हा भाग आवडला असेल. तर या पाठातले काही कठीण शब्द, त्याचे अर्थ आपण आता इथे बघणार आहोत. आपण पहिला आहे महान. महान म्हणजे ग्रेट. ठिकाणे, प्लेसेस, किल्ले, फोर्ट्स, प्राचीन, ॲन्शियंट, लेणी, केव्ज, कारखाने, फॅक्टरीज, मळे, फार्म्स. मुलांनो, मी पुन्हा एकदा वाचते. महान, ग्रेट. ठिकाणे, प्लेसेस, किल्ले, फोर्ट्स, प्राचीन, ॲन्शियंट, लेणी, केव्ज, कारखाने, फॅक्टरीज, मळे, फार्म्स. मुलांनो, हे सगळे शब्द तुम्हाला त्याचे अर्थ कळले असतील अशी मी आशा करते. आणि हा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र या पाठाचा जो भाग आपण आता शिकलो तो तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या प्रकारे कळला असेल, कारण की हा आपल्या राज्याचा धडा आहे. आपण जिथे राहतो त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि त्याची सगळी वैशिष्ट्य आपल्याला कळलीच पाहिजेत. त्यामुळे मुलांनो, या पाठाबरोबरच आपण आपल्या राज्याचा चांगल्या गोष्टी शिकत आहोत आणि जो पाठ या काही भाग आपण उरला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.